महत्वाची बातमी, अनिल देशमुखांच्या कार्यालयाकडून लाडकी बहिणीसाठी कॅम्पेनिंग सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। काटोलमधल्या महिलांना फोनवरून अनिल देशमुखांच्या ऑफिसमधून योजनेसंदर्भात विचारणा केली जात असल्याचा आशिष देशमुख यांनी आरोप केलेला आहे। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचे अनिल देशमुखांचे प्रयत्न आहेत असं आशिष देशमुख यांनी म्हटलंय। योजनेसाठी देशमुखांच्या कार्यालयानं पत्रक काढल्याचाही आरोप होतोय। 20 जणांची टीम कॉल सेंटरच्या माध्यमातून अनिल देशमुखांची काटोल नरखेड तालुक्यासाठी कार्यरत आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ते केविलवाणे प्रयत्न करतात। अनिल भाऊ, तुम्ही महिलांचं त्या निमित्ताने कुठेतरी त्यांना भुलवण्याचे प्रयत्न करतायत, त्याचं श्रेय घेण्याचे तुम्ही प्रयत्न करतायत। दुसरी, तुमच्या या कॉल सेंटरच्या माध्यमातून, तुमच्या या हेल्पलाईनच्या माध्यमातून, तुमच्या या सर्वांच्या माध्यमातून सर्व बहिणींना माहिती आहे की तुम्ही या बहिणींचे सावत्र भाऊ आहे।